शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय देखील या ठिकाणी पार पडला आहे। आता नमोचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्याचा पूर्णपणे देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त, म्हणजेच की आता शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये। कारण की आता शेतकऱ्यांना नमोचा आणि पीएम किसान योजनेचा एकत्रितपणे 2 हप्ते देखील टाकण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील यांनी केलेले आहे। आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रित मिळणार आहे। नमोचा 9वा हप्ता आणि देखील पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील या ठिकाणी झाल्यामुळे आता देखील शेतकरी पूर्णपणे चिंतामुक्त देखील झालेले आहे। आता देखील शेतकरी बऱ्याच दिवसापासून देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळालेला, त्याचबरोबर देखील आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील शेतकरी आतुरतेने करत होते। आता त्यांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये। कारण की आता नमोचा सुद्धा 8वा हप्ता आल्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे देखील या ठिकाणी आनंद झालेले आहे। आता या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी बघूया नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, 9वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि जर तुम्ही पण हे 2 कामे केले तर आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे मिळण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील झाल्यामुळे आता तुम्ही पण चिंतामुक्त व्हा। कारण की आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। आता या ठिकाणी मोठा निर्णय पार पडल्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे चिंताग्रस्त झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित मिळणार। त्या अगोदर देखील शेतकऱ्यांना ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहे। जर आता तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की आता तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 22वा हप्ता देखील तुम्हाला मिळालेला होता, आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळाला पाहिजे असं देखील तुम्हालाही वाटत असेल तर आताच लगेच तुम्हाला ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार, जेणेकरून तुमची पण अडचणी पूर्णपणे दूर होतील आणि तुम्हाला पण मोठा महत्त्वाचा या ठिकाणी आनंदाचा क्षण मिळेल। म्हणजेच की 2 हप्ते देखील एकत्रितपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येईल। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला शेतकरी मित्रांनो। आता तुम्ही पण जर हे 2 कामे अधुरे ठेवलेले असेल तर आता तुम्हाला देखील मोठा या ठिकाणी फटका बसणार। म्हणजेच की आता तुम्हाला पण या ठिकाणी हप्ता मिळणार नाहीये। त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही पण तो लवकरात लवकर बघत चला, पूर्ण बघा या व्हिडिओला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता या ठिकाणी लक्ष द्या, 2 कामे तर आपण बघणारच आहोत, पण आता या ठिकाणी आपण बघूया 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा दूर झालेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये। कारण की आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळालेला होता, आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील या ठिकाणी आल्यामुळे शेतकरी पूर्णपणे चिंतामुक्त देखील झाल्याचे चित्र समोर देखील आलेले आहे। तर चला लगेच आपण सुरुवात करूया त्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यांना, ज्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटलेली आहे। आता त्याचबरोबर देखील
आपण हे दोन महत्त्वाचे कामेही या ठिकाणी बघणार आहोत. आता या दोन कामांमुळे तुम्हाला देखील नमोचा 9वा आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील झाल्यामुळे आता तुम्ही पण चिंता करू नका. आता तुमची पण चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. तर चला लगेच बघू ते 18 महत्त्वाचे जिल्हे. ज्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, त्याचबरोबर देखील आपण ते महत्त्वाचे असलेले 18 जिल्हेही या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण त्या जिल्ह्यांना सुरुवात करूया. संभाजीनगर जिल्हा. आता या ठिकाणी जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्याला पण नमोचा 8वा हप्ता मिळालेला आहे, आता आपल्याला पण नमोचा 9वा हप्ता आला पाहिजे, त्याचबरोबर देखील एकत्रितपणे PM किसान योजनेचा 23वा ही हप्ता आला पाहिजे, तर तुम्हाला देखील हे दोन महत्त्वाचे कामे करणं अत्यंत गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. आता या ठिकाणी समोरचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यानंतरचा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता तुम्हाला देखील प्रतीक्षा करायची गरज राहिलेली नाही आहे, कारण की आता तुमची पण चिंता मिटवली गेलेली आहे. कारण की आता नमोचा देखील शेतकऱ्यांना 9वा हप्ता तर टाकण्यामध्ये येणारच, त्याचबरोबर PM किसान योजनेचाही हप्ता त्यांना मिळणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील झालेले आहे. आता या ठिकाणी लक्ष देत चला शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, वर्धा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. तुमची पण चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण देखील या ठिकाणी मोठा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू करण्यामध्ये आलेलं आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे आनंदी झालेले आहे. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल, तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी ही दोन महत्त्वाची कामे अत्यंत आवश्यक असल्यामुळे तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करायचे या ठिकाणी आहे. तर चला लगेच बघू ती दोन महत्त्वाची कामे. जी दोन महत्त्वाची कामे देखील शेतकऱ्यांची पूर्णपणे पूर्ण असणं अत्यंत गरजेचे आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल, तर आता तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे देखील हे कामे ठरणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील या ठिकाणी झाल्यामुळे तुम्हाला पण देखील या ठिकाणी चिंता करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला करायची गरज आहे तर हे दोन महत्त्वाचे कामे, ज्या शेतकऱ्यांची हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण असतील त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आल्यामुळे आता त्यांना देखील 2-2 हप्ते एकत्रितपणे मिळण्याचे पूर्णपणे मार्ग मोकळे झालेले आहे. आता त्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती देखील 2 हप्ते एकत्रितपणे जमा देखील करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील या ठिकाणी करण्यामध्ये आलेले आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण EKYC केलेलं नसेल किंवा तुमची पण आता EKYC बाकी असेल, तर आता तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करून टाकावी, जेणेकरून तुम्ही पण देखील या ठिकाणी पात्र होसाल आणि 2 हप्ते देखील तुम्हाला एकत्रित मिळणार. फक्त आता हे दुसरं काम तुमचं देखील पूर्ण असणं गरजेचे आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. आता देखील तुम्हाला पण फार्मर ID काढणं गरजेचे आहे, कारण की आता फार्मर ID देखील कंपल्सरी झालेली आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात